मेरा रब है तू, मेरा सब है तू, मेरे आंखों में तुझको भिगोया है। इबादत तू, इनायत तू, मेरे सांसों में तुझको पिरोया है। गोरी गोरी पोर माझ्या मनानं भरली, हार्टबीट वाढवते ही छोकरी। नखऱ्याची पोर माझे काळजान उतरली, फिदा मी झालो तिच्या रूपावरी। गोरी गोरी पोर माझ्या मनानं भरली, हार्टबीट वाढवते ही छोकरी। नखऱ्याची पोर माझे काळजान उतरली, फिदा मी झालो तिच्या रूपावरी। माझे प्रेमान खोटपणा नाही गो, माझे प्रेमान खोटपणा नाही गो, माझे काळजाचा तुकडा तू हाय गो। ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली। जाणीवांचा पूल कोणी सांधला, ऐल तिरी पैल हाती लागला। रंगली मेहंदी नव्याने रंगली, एक झाले ऊन आणि सावली। बहर सारे तुझे, माझे प्रहर सारे तुझे। साऱ्या क्षणांवर नाव गेले कोरले माझे तुझे। हे बंध सुडले त्या क्षणी, जणू लाभली संजीवनी। गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली। जाणीवांचा पूल कोणी सांधला, ऐल तिरी बैल हाती लागला। रंगली मेहंदी नव्याने रंगली, एक झाले ऊन आणि सावली।
स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी मुक्याने बोलले गीत ते झाले स्वप्न साकारले पहाटे पाहिले उन्हाचे चांदणे उंबऱ्यात सांडले डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले उन्हाचे चांदणे उंबऱ्यात सांडले हो डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले खेळ हा कालचा आज कोण जिंकले हरवले कवडसे मिळून ते शोधले एकमेकांना काय हवे जे हवे सगळेच आणले तुझसाठी हो हो कळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी सावली जशी उन्हात संगतीला वाटते उनी उजळे ज्योतीला अबोल प्रेम हे ये भरतीला नवा अर्थ ये जुन्या भेटीला जादू करी स्पर्श हा प्रीतीचा लाभेल का या फुलाला सुगंध मातीचा या फुलाला सुगंध मातीचा या फुलाला सुगंध मातीचा या फुलाला सुगंध मातीचा सुगंध मातीचा राहो अशीच तुझी माझी साथ प्रत्येक क्षण हो नवी सुरुवात राहो अशीच तुझी माझी साथ प्रत्येक क्षण हो नवी सुरुवात पाहतो जिथे भास हो तुझा श्वासही आता तुझ्यात गुंतरा घेऊ बसा आपुल्या साथी
वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा ऐक साजणी या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा स्वर्ग हा नवा सुख हे फुलले आज रे भरले घर हे आनंदाने मन हे गाते गीत तुझे ऐकना ला 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 प्रेम गीत छेडितो पुरात पारवा ऐक साजणी या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा स्वर्ग हा नवा बघुनी आपुले घर स्वप्नातले सजणी झुलले तन मन नाचले जुळले नाते दोन जीवांचे जीव हे झाले एक रूप साजना ला 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 साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा स्वर्ग हा नवा करून अर्पण तुला समर्पण घरात घरपण मी आज पाहिले ऋणानुबंधात गीत गंधात मी आनंदात आज गायले मी गायले दिस वाटे वेगळं अन लागे कालळं हे वेडे मन माझे पुरतेच भाळले सुख कळले कळले सुख कळले 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 ना कसे असे सुर जुळले सुख कळले कळले सुख कळले 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 ना कसे असे सुर जुळले मन जुळले अंतरंगाने देहांगाने स्पर्श केला वाटे स्वर्गच आला हाताला स्वप्न जे होते
विठोबा सावळा, चंद्रभागेचे देवी असलाय माझा विठोबा सावळा. श्रुतीचे नाव घेतो श्री छत्रपती शिवरायांचा मावळा. चांगल्यात रांगा अमोलरावांचं नाव घ्यायला कधीही सांगा. मुहूर्ताची वेळ झाली करा आता नवीन काही. मुहूर्ताची वेळ झाली करा आता नवीन काही. आकाशराव म्हणजे विठुराया त्यांची रखुमाई.
से है आया ये हाथ तुम्हारा, जैसे दरिया की हलचल को मिल जाए कोई किनारा। तुम्हारे संग आवारगी भी देती है जैसे सुकून। तुम्हारे संग हर एक लम्हा यादें नहीं मैं भूलूं। तुम हो तो सुबह नहीं है, तुम हो तो शाम हंसी है, एक दुनिया सपनों सी है। तुम हो तो इस पे यकीन है, तुम हो तो सब अच्छा है, तुम हो तो वक्त थमा है, तुम हो तो ये लम्हा है, तुम हो तो इसमें सदा है। विनंती आहे त्या जागेवर आपण उभे राहणार आहोत. पोलीस बँड मध्ये आपण राष्ट्रगीत साकारणार आहोत. एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. मंडळी, हा जो ढोले परिवार आहे, अखंड हिंदुस्थानचं दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या जुन्नर तालुक्यामधील बागायतदारांची, उद्योजकांची भूमी म्हणून ज्याची ओळख आहे ते येणेरे गाव. आणि याच येणेरे गावामधील सौभाग्यवती सुमनताई व गावचे प्रगतशील बागायतदार श्री वसंतराव जयराम ढोले यांची ही लाडकी नात आहे. त्यांना ब्रह्मा विष्णू महेश सारखे 3 मुलं. यामध्ये पहिले आहेत प्रथमतः ज्यांनी जीप व्यवसाय केला, त्यातून अनेकांचे प्राण वाचवले. तदनंतर एक कुशल बागायतदार आणि आता विग्नर हॉटेल व किराण्याची स्थापना करून उद्योग क्षेत्रामध्ये नामांकित असणारे माननीय श्री अरुण शेठ वसंतराव ढोले. दुसरे आहेत ज्यांच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचंय, अगदी 10च मिनिटामध्ये नकळत ज्यांच्या नयनांच्या कडा पाणवल्या जाणार आहेत त्या वधुमाई सौभाग्यवती सीमाताई. आणि आपल्या तळहाताचा तुकडा, काळजाचा जिगर अलगद आता आकाशरावांच्या आयुष्यामध्ये आणि हिंगडे परिवाराच्या हवाली करणारे वधुपिता. देशसेवा, ज्यावेळी कारगिल युद्ध चालू होतं त्यावेळी ज्यांना गोळी लागली आणि स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता श्वासात श्वास असेपर्यंत भारत मातेच्या विजयासाठी ज्यांनी झुंज दिली आणि कारगिल युद्ध यशस्वी करून तदनंतर सेवानिवृत्त झाल्यावर आता महाराष्ट्राची आन बान शान असणारे मुंबई पोलीस आणि या मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आदरणीय श्री गंगाधरजी वसंतराव ढोले एक्स आर्मियन यांची ही लाडकी सुकन्या आहे. त्याचबरोबर त्यांना शेतीची तितकीच आवड आणि मगाशीच मी उल्लेख केला की 110 वर्षांची परंपरा असणारा आपला येणेरे गावचा शिवनेरी हापूस आंबा हा देखील आंबा ते पिकवत आहेत आणि त्याचाही व्यापार त्यांचा चालू आहे. वधुपित्यानंतर श्री आनंदराव वसंत ढोले वेगनर सहकारी साखर कारखान्यामध्ये कार्यरत त्यांची ही लाडकी पुतणी आहे. वधू राणींचे बंधू वैष्णव हे मास मीडियामधून तयार झालेले आहेत. त्याचबरोबर दुसरे बंधू आळंदी या ठिकाणावरून वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेऊन आज महाराष्ट्रभर रामकृष्ण हरी मंत्राचा जागर आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून करत आहेत. तर कुणाल यांचं BBA कंप्लीट आहे. वधू राणीच्या लाडक्या भगिनी एकदम आदर्शयुक्त असणाऱ्या सौभाग्यवती दीपालीताई योगेश धरंदाळे. दीपालीताई ह्या
महाराष्ट्र शासनाच्या सहाय्यक कृषी अधिकारी आहेत. तर लाडके जावई योगेशजी धरणदाळे हे बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत आहेत. दुसऱ्या भगिनी सौभाग्यवती पल्लवीताई अमितजी थोरात. पल्लवीताई ह्या पुण्यामध्ये कार्यरत आहेत. खरं तर त्या पुणे आयुक्तालयामध्ये कार्यरत आहेत. आणि मानाचे जावई अमितजी थोरात हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे अनबान शान म्हणजे महाराष्ट्र पोलीस त्यातूनच ते SRPF मध्ये कार्यरत आहेत. त्याचबरोबर वधू राणींच्या तिसरी लाडकी बहीण साक्षी पुणे या ठिकाणी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ गणला जातो म्हणूनच त्या जर्नलिझम करत आहेत आणि त्यांचं काम देखील चालू आहे. या लग्न सोहळ्यामध्ये ज्यांच्याकडनं मॅनेजमेंट अत्यंत सुरेख देखणं आणि कोरीव झाले ते वधू राणीचे सर्व मामा मंडळी. यामध्ये दिनकरजी नलावडे हे महाराष्ट्र पोलीस दलामधील अँटी करप्शन ठाणे या ठिकाणी कार्यरत आहेत. दुसरे मामा विनायकजी नलावडे हे महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या ताफ्यामध्ये मुंबई पोलीस दलात कार्यरत. तिसरे मामा विजयजी नलावडे हे मुंबईची विद्युत वाहिनी आणि मनुष्य वाहिनी जिला संबोधलं जातं ती म्हणजे बेस्ट आणि या बेस्टच्या तांत्रिक विभागात कार्यरत. त्याचबरोबर दुसरे मामा डॉक्टर राजेंद्रजी नलावडे पुणे या ठिकाणी एक मोठे MD डॉक्टर आहेत. दुसरे मामा गणेशजी पापडे हे एक सुप्रसिद्ध फुल उद्योजक आहेत. तर सर्वात धाकटे मामा मंगेशजी नायकोडे हे एक उत्तम बागायतदार आहेत. मावशींशिवाय हा विवाह सोहळा अपूर्ण आहे कारण या लग्न सोहळ्यात मावशींचा थाटमाट फार मोठा आहे. यामध्येच सौभाग्यवती आशा अरुण मुंडे मावशी, सौ सुशीला शांताराम ठिकेकर मावशी, सौ शकंतला राजेंद्र कवडे मावशी आणि श्रीमती उषा नवनाथ पोखरकर मावशी. हा ढोले परिवार ऋणानुबंधनाच्या नात्यातून ज्या कुटुंबाबरोबर स्नेहधाग्यामध्ये जोडला जातोय तो आहे हिंगडे परिवार. वर अजय चिरंजीवी आकाश. वधू राणी जशा बीटेक आहेत, दिसायला जेवढ्या सुंदर शालीन सुसंस्कृत आहेत तेवढ्याच उच्च विद्याभूषित आणि तितकेच साजेसे सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि कर्तबगार असणारे वर अजय चिरंजीव आकाश. वरराजांनी सुद्धा कम्प्युटर इंजिनिअरिंग अर्थात बीटेक केलेलं आहे आणि जगप्रख्यात असणाऱ्या MNC कंपनी वॉलीफिचमध्ये ते कार्यरत आहे. या कुटुंबाबाबत सांगायचं म्हटलं तर कैलासवासी रुक्मिणी व वैकुंठवासी विठ्ठल शंकर हिंगडे यांचे हे नातू आहे. यांचं गाव म्हणजे वासुंदे, तालुका पारनेर आणि जिल्हा अहिल्यानगर. यांचा परिवार म्हणजे रुक्मिणी आजी आणि विठ्ठल बाबा यांना एक मुलगा आणि 2 मुले. यामध्ये वरमाई म्हणून ज्यांना आज मान प्राप्त आहे आणि गृहिणी असून देखील उद्योग क्षेत्रामध्ये खूप काही क्रांती करता येते हे ज्यांच्याकडनं पाहायला आणि शिकायला भेटतं त्या म्हणजे वरमाई सौभाग्यवती शैलाताई व वरपिता श्री प्रभाकर विठ्ठल हिंगडे कल्याण यांचे हे सुपुत्र आहे. शैलाताई आणि हिंगडे परिवार यांच्याबद्दल बरंच काही सांगता येईल. गेल्या 21 वर्षांपूर्वी एकदम छोटासा व्यवसाय त्यांनी चालू केला. 30 चपात्या त्यांनी दिवसाला लाटायला सुरुवात केली आणि त्या 30 चपात्यांचं एक मोठा वटवृक्ष तयार झालाय जे एका दिवसाला 10,000 चपात्यांचा हा विक्रम त्यांचा आहे. मुंबईचं बरंचसं पोट त्यांच्या माध्यमातून भरलं जात आहे. मला वाटतं ह्या आदर्श गृहिणीसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्यात. आणि वरराजांच्या आत्या श्रीमती वैशाली विलास थोरात, त्याचबरोबर स्वर्गीय अक्का वाबळे, वरराजांचे बंधू आणि लाडक्या भावजाई सौभाग्यवती रेणुका बहिणी आणि श्री सागर प्रभाकर हिंगडे. गणेश कारखान्याला प्रगतीच्या पथावरती नेण्याचं काम सागरदादा करत आहेत. वरराजांच्या लाडक्या भगिनी सौभाग्यवती अंजलीताई अमोल थिटे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकामध्ये हा थिटे परिवार आहे. तर दुसऱ्या सौभाग्यवती पल्लवी तुकाराम ठाकूर ह्या नवी मुंबईमध्ये हा ठाकूर परिवार आहे. वरराजांचे लाडके मामा जवळा गावचे प्रगतशील आणि आदर्श बागायतदार माननीय श्री हरिशेठ बाबाजी आढाव. त्याचबरोबर मावशी सौ नीता दत्तात्रय मापारी, सौ संगीता शहाजी फंड, सौ वर्षा दशरथ मुळे, श्रीमती सरिता विजय थिटे आणि सौ वनिता योगेश सरडे. दोनही परिवार एकमेकांना तितकेच अनुरूप आणि साजेसे आहेत. म्हणूनच तर वधूवरांच्या समवेत या दोनही कुटुंबांचं मधुर मिलन आणि या मिलनाचे आपण सर्वजण साक्षीदार म्हणून पुण्याचे एकदा निवेदक या नात्यानं आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि सर्व पाहुण्यांच्या वतीनं मान्यवरांच्या वतीनं नववधूवरांना शब्दरूपी शुभेच्छा आशीर्वाद प्रदान करण्यासाठी मी विनंती करेल. लग्नाचा मुहूर्त हा 5:45 वाजताचा होता आणि हे लग्नाला उशीर होतोय याची सुद्धा आपण सर्वांना कल्पना असताना
आजचा जर आपण शिवविवाह बघितला तर एक आगळा वेगळा शिवविवाह आपण आपल्या आयुष्यामध्ये पाहतोय. कुठल्याही लग्नामध्ये राष्ट्रगीतानं सुरुवात होत नाही आणि या शिवविवाहाला सुरुवात होत असताना आपण सर्वजण राष्ट्रगीतानं या ठिकाणी बँडवर वाजत असताना ठिकाणी उभे राहून एक आपणालाही त्या निमित्तानं स्फूर्ती मिळते की आपला देश स्वतंत्र झाला आणि ज्यांच्यामुळं आपण सुरक्षित आहोत असे संरक्षण दलामध्ये काम करणारे सर्व जवान आणि आजचे वधूपितासुद्धा संरक्षण दलामध्ये त्या ठिकाणी कार्यरत असताना कारगिल युद्धामध्ये त्यांनी सुद्धा आपला सहभाग नोंदवला आणि जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढताना त्यांच्या डाव्या हाताला गोळी लागली होती आणि म्हणून हा शिवविवाह संपन्न होत असताना राष्ट्रगीत गायलं गेलं. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत असताना अलीकडे आपण पाहतो की जर आपण नगर जिल्ह्यामध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी अशा प्रकारचा प्रथा आहे की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली जाते आणि म्हणून अतिशय आगळा वेगळा शुभविवाह या ठिकाणी संपन्न होत असताना वधूवर एकमेकाला अनुरूप आहेत, BTech झालेले आहेत आणि ते उच्च शिक्षित आहेत आणि म्हणून ते तर आपल्या जीवनामध्ये सफल होणार आहेत, परंतु अक्षतारोपी आशीर्वादाची त्यांना गरज आहे. निश्चित प्रकारे आपण थोड्या वेळामध्ये आपली अक्षतारोपी आशीर्वाद त्यांना देणार आहोत. पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. बरीचशी मान्यवर मंडळी या ठिकाणून अहिल्यानगर जिल्ह्यातून आलेली आहे, त्याचबरोबर जुन्नर तालुक्यामधून सुद्धा आमच्या समेत आमच्या इनेरी गावची सुद्धा मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचा यशस्वी सन्मान करण्याचा प्रयत्न दोन्ही परिवाराने या निमित्तानं केलेला आहे. कदाचित कोणाचा मान सन्मान राहिला असेल तर दोन्ही परिवाराच्या वतीनं मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत करत असताना आपणा सर्वांच्या वतीनं या वधूवरांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि थेउरं लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं मोचनं ग्रामो रांझण संस्थितं गणपतिं कुर्यात् सदा मङ्गलम् शुभमङ्गल सावधान. शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मण्वती वेदिका क्षिप्रा वेदवती महासुरनदी ख्याता तया गण्डकी पूर्णा पूर्ण जलसमुद्र सरिता कुर्यात् सदा मङ्गलम्. आता प्रधान होतील मधुराने श्रींची समाधी श्रुती यांना आजचा हा स्वर्णाक्षर आणि
या स्वराक्षण आपण पाहत आहोत मधुर आणि चिरंजीव सौभाग्य कंचुरी श्रुती हा स्वराक्षण आपण अनुभवत आहोत मधुराणींना वरमाला प्रदान होते हा एक छान सोहळा खरं तर वधूराणींना विनंती धन्यवाद या स्वर्णमय क्षणाचे आपण साक्षीदार जपून होत ठेवला मन हे कधीच नाही झुरला उधळला गा समद बाई हातात नाही उरला जीव जडला पर नाही नजरला कळला किती नडला जी केली ना मागना सरला आताच बया उगवला चांद पुनवचा आज हा हारलाय ठाव गमनाचा सांग का उगवला चांद पुनवचा आज हा हारलाय ठाव गमनाचा सांग का ओळखीचा जग सारा वाटतंय सपना भी खरं खुरं वाटतंय ग्वाडी तुझी मला ग लागली लागली मनाला ओढ तुझी लागली ग्वाडी तुझी मला ग लागली लागली मनाला ओढ तुझी लागली पैंजनाची छुन छुन सांगती आग असं तुझ्या जीवाला लागली आग श्वासामध्ये नाव तुझं माळलं याग उधळून जीव तुझ्या नाव केला ग साता जन्माचं नातं बांधलंय सपन भी खरं खुरा वाटतंय ग्वाडी तुझी मला ग लागली लागली मनाला ओढ तुझी लागली मधाची चाखली मिटले नयन सरला उजेड घेतली कवेत लाडकी माझी सुगरण तिला सजविल तिला भिजविल रान फुलांची आरास दिली आतन सपान भुर्र झालं लाजून चुर्र झालं रात्रीचा दिस केला दिवसात नाली रात सपान भुर्र झालं लाजून चुर्र झालं रात्रीचा दिस केला दिवसात नाली रात भाणी
नजर खुल्या रानात आभाळान छत हे धरलं या मिठीत झाकलं यवन पाण्यात दिलाय सबूत बांधीन खोपा झाडाला झोका धीरा धीरानं चढविन रूपन वाळणावून तुला भळी फिरविन कधी मोहाच्या चार क्षणाना मन हे वेडे फुलते जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते आवडे तरी भासांच्या मागून पडते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे शेती बागा माडाची गवाडी नवरीला घुंगराची गाडी जशी राजा राणीची गजोडी नवरीला चांदण्याची साडी सुन्या सुन्या मनामध्ये सूर हलके नव्या जुन्या आठवणी भास परके दारी सनईचे सूर दाटे मनी हूर हूर चाले विरहाचा पुढे वारसा फुलमाळा मंडपाच्या दारी झालरीना सुखाच्या किनारी नवी नाती ओळखीची सारी सपनाची दुनिया गण्यारी भावनेची तोरणी वेदनेच्या झालरी नाद करीती चौघडे वाढते घुसमट उरी ओळखीचे चेहरे मी
घ्यायला आकाशचं कधी पण सांगा. मला पण आता हे मला पण सांगतो. चलती आहे गाडी, पळताय दूर, सुटीला देतो गुलाबाचा फूल. मैं करोड़ मध्ये आता पण ठीक आहे म्हणजे मला डिस्काउंट देते शादी येतो. मला कधी बिझनेस सांगितलं का करायचं त्यामुळे ती म्हणली काय म्हणतो होईल तेव्हा आम्ही देऊ तुम्हाला. दो करत बायको आतमध्ये घरात आलो. इथे लक्ष्मी साधो, लक्ष्मी साधो, जेबी आणालो. सोडले ग. हे नाही, हे अगं काय लक्षात पांडुरंगाच्या देवळात पांडुरंगाच्या देवळात लागल्यात रांगा. ओके, पांडुरंगाच्या देवळात लागल्यात रांगा. अमोलचं नाव घ्यायला कधी सांगा. वय सांगा. पैसा ला भाई तभी छोटी पैसा दे यार, पैसा दे, आनंद. पैसा पैसा अरे आकाश निकाल यार. हाँ, चलो अंदर चलो. हम लोग 12 बजे जाएंगे. इधर आ जा, आगे आना. आगे आओ घेऊ करो. आगे आगे नहीं आगे. हाँ, बस. काय म्हणायचं सांगा आता. काय नाही पैसे आकाश पैसे खिशात नाही. 2 लाख काय नाही. ओनली कॅश, ओनली केस. एक्सेप्ट डॉलर. जब आएगा तो आ जाना रिटर्न. ओनली डॉलर एक्सेप्टेड. छोड़ेंगे नहीं. यहाँ पैसा You have to give really. अरे काहीतरी द्यायची असतं ना. शोभेला घे सांगायचं की. मेरी बात कर. आणि अर्धा भांडण घ्या तुम्ही. अरे दे यार आकाश. अरे आकाश यार, आज तुम्ही पहचानते. एवढं सातू नको. एवढं ऐका ते तुम्ही कुठं होते ते देत होते ना. बंडल काढ ना जरा जास्त काढ. आणि आता चला येऊन द्या. आता येऊन द्या नाही तर तुम्हाला स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा. ऐक साजणी या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा. स्वर्ग हा नवा. ऐक साजणी या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा. स्वर्ग हा नवा.
कोणी आपुले घर स्वप्नातले सजणी झुलले तन मन नाचले जुळले नाते दोन जीवांचे जीव हे झाले एक रूप साजना. म्हणजे त्यांनी शिक्षण खूप हालतमध्ये खडतळ याच्यामध्ये काढलं. इतकी त्यांनी मेहनत पण माझ्या संगती भरपूर केलेली, सांगाल तितकं कमी. मी 6वीला असताना माझ्या संगती तुम्हाला सांगते परीक्षेला जाताना 6 चपाती पिशवीमध्ये त्यांनी नेली. एवढंमध्ये त्यांनी जीवन याच्यामध्ये, आणि तेवढ्यातून त्यांनी धैर्याने खूप शिक्षण चांगलं केलं. खूप आम्ही पण अभिमानाने सांगू शकतो. आणि स्वीती मुलगी ही खूप छान आहे. त्याच्या आयुष्यासाठी खूप छान आहे. मी स्टार्टिंगला जेव्हा गेले, जेव्हा विचारण्यासाठी तिला एकच प्रश्न केला, स्वीती आम्हाला कुठलीच अपेक्षा नाही आहे, आम्हाला फक्त एवढीच अपेक्षा आहे का माझ्या मुलाला तू सांभाळलं पाहिजे आणि त्याने तुला सांभाळलं पाहिजे, एवढीच. आम्ही पैशाच्या पाठीमागे जाणारी माणसं नाहीत. आम्ही फक्त माझ्या मुलाला सांभाळण्यासाठी पाहिजे, एकमेकाला सांभाळलं पाहिजे, बस एवढाच माझा प्रश्न आहे. दुसरं त्याच्यापेक्षा काही नाही आहे. तुला वाटत असेल त्याची उद्या नोकरी, कुठल्या काही सरकारी नोकरी नसतात, प्रायव्हेटीच, कधी पण जॉब जाऊ शकतो. तू त्याला सांभाळलं पाहिजे, त्याने तुला सांभाळलं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. बस याच्यापेक्षा काही मी बोलू शकत नाही आहे. हो, खूप छान वाटतं. दोघांचे विचार इतके जुळतात ना, त्याच्यामुळं मला खूप चांगलं वाटतं. आयुष्य त्यांचं चांगलंच जाणार आहे. हो, मुलगी पण हुशार आहे कारण कसं आणि तो पण हुशार आहे. आणि निर्व्यसनी आहे, हां, व्यसन कुठलंही नाही. व्यसन नाही, वक्तशीरपणा फार आहे. हां, वेळेवर जायचं, वेळेवर आपलं घरी यायचं. हां, बस कधीच असं त्याच्या कुठं- व्यतिरिक्त त्याला कसलाच छंद नाही. छंद नाही. हां, ज्या दिवशी तो घरी आहे ना, तो घराच्या बाहेर निघत नाही आहे. माझ्या म्हणे असंच सांगणं आहे की त्यांनी चांगलं राहावं दोघांनी, आणि ते राहणारच आहे. राहणार ते. हां, कारण मिळून जुळून स्वभाव त्यांचा जमतोय, दोघांचे विचार जमतात, त्याच्यामुळं आम्हाला काही काळजी करण्याचं कारण नाही आहे. बस आमचं एवढंच म्हणणं आहे. त्यांनीच आमची काळजी घ्यायची. ते घेणारच. मला तेवढी त्यांची गॅरंटी आहे का ते आमची काळजी घेणारच. आणि मला धंद्यामध्ये इतका सपोर्ट केला, तुम्हाला काय सांगू आता. माझी 4ही मुलं खूप म्हणजे धैर्याने त्यांनी हे केलं आहे. त्यांचं मी बोलताना तितकं कौतिक कमी आहे, तुम्हाला सांगते. आणि ते कधीही माझ्या पाठीशी उभे राहणारच. खूप छान वाटतात ते दोघं, आणि खूप टॅलेंटेड पण आहेत, हुशार आहेत. आणि लहानपणापासून आहे ना, म्हणजे मी त्यांना चांगली ओळखते, त्यांना सगळ्या 4ही मुलांना. खूप म्हणजे ते मावशांचा एवढा लाड करतात ना की वासरेवास. कधीच त्या मावशांना दुखवीत नाही, आईवडिलांना दुखवीत नाही, कोणत्याच नातेवाईकांना त्यांनी कधीच दुखावलं नाही. आणि कोणत्या वेळेस कोणत्याही कसलाही प्रसंग येऊ द्या तरी ते खंबीरपणे उभे राहणार. ते खुश राहणार आहेत ते, आणि त्यांची लाईफ एकदम व्यवस्थित चालणार आहे. आणि नाही का, त्यांचं आयुष्य चांगलं जाणार आहे त्यांचं. त्यांना कोणतीच अडचण नाही येणार. मुलगी पण खूप सुंदर आहे, चांगली आहे, स्वभाव पण खूप छान आहे. आणि खूप काय म्हणजे तिचा काय हसरा चेहरा, हे फक्त आम्हाला खूप आवडतं पहिल्यापासूनच. आम्हाला कुठलीच हा, अपेक्षा नाही. कोणतीच अपेक्षा नाही. फक्त मुलीची अपेक्षा का आम्हाला एवढी सुंदर मुलगी भेटली, बस. आणि पहिली जरी यांची पहिली सून आहे ना, म्हणजे आमची पहिली सून, तिला सुद्धा कोणताच त्रास नाही, एकदम मुलीप्रमाणे तिला. हा पण सांगावं, हा, कोणताच नाही काही. बस आम्हाला फक्त खुश आवडतं. आम्ही तुम्हाला आणि कोणताच सासरवास नाही, काही नाही. जसे आई वडील तसेच ते आई वडिलांपेक्षा पण जास्त प्रेम देणार आहेत. मी घरी थांबलो होतो, खरंच घरी थांबलो होतो. सरप्राईज होता. कंजूस आहे खरंच. बेडच्या खाली झोपला, बाहेर येत नाही. पण काम करायला लागले तर करत राहतात, असं काही नाही. जिद्द भरपूर आहे त्यांची. बॉन्डिंग खूप छान आहे आणि मस्त एकदम. आमचंच कटकट झाली. त्याला काय टिप देऊ? ठीक आहे, टिप देऊ नक्कीच, चांगलं हो त्याचं, बस. बाबा असतात
चांगला राहा, व्यवस्थित राहा, अजून काय सोबत राहा. आता जसे तसे नेहमी राहा सोबत, हॅप्पी आणि छान. बेडच्या खाली उतरत जा बाबा. आता एकदा झोपला की तो डोळतच असतो फक्त. आमचा चपात्याचा बिझनेस आहे. तो लहानपणी ना चपात्या लाटायचा. मला खोटं वाटेल तो 500 चपात्या लाटायचा. हां, किती 500 चपात्या. असं होतं ते. कंटिन्यू बसलेले असतात, म्हणजे कंटिन्यू ते 1-2 वाजेपर्यंत कंटिन्यू म्हणजे लॅपटॉप घेऊन बसलेले असतात ते. असे एवढे पण आळशी नाही येतात ते करतात. हां. मोस्ट फनीएस्ट थिंग अबाउट हर की ती कधी कधी एकदम उशिरा आंघोळ करते. आणि कधी कधी तिला असं जर बोललं की दीदी लवकर आंघोळ कर, तर ती अशी असते की आंघोळ केलीच पाहिजे का. ही तिची मोस्ट फनीएस्ट आणि वियर्ड गोष्ट आहे. तर ती सगळ्या ज्या गोष्टी करते ते एकदम दिलखुलासपणे करते. म्हणजे तिला जर असं वाटलं की मला एखाद्या गोष्टीवर पैसे स्पेंड करायचे आहेत, किंवा ही गोष्ट आपण फिरायला हवी, किंवा ही गोष्ट आपण कोणाला गिफ्ट द्यायला हवी, तर ती असा विचार करत नाही की म्हणजे आपल्याकडे सेविंग्स आहेत की नाही आहे. ती डिरेक्टली सगळ्या त्या गोष्टी असतील किंवा जे काही असेल ते दिलखुलासपणे करते, खर्च करते. ती तिची सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे, मला आवडते. आणि ती मला माझ्या करिअरच्या इनिशियल डेजपासून माझी दीदी मला एकदम सपोर्ट करत आली आहे. आणि ही लाईक मी जो काही जॉब करतो आहे तो तिच्या ब्लेसिंग्समुळे करतो आहे. ही तिची सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे जी मला आवडते. बेसिकली जेव्हा ते फर्स्ट टाईम भेटणार होते तेव्हा ती काही अशी नर्वस नसते कोणाला भेटायला. ती नवीन लोकांना भेटायला नेहमी अशी म्हणजे खुश असते. अशा नवीन लोकांना भेटायला किंवा ओळख करायला वगैरे ती इनिशिएट घेते. तर तिने मला जाण्याआधी जस्ट सांगितलेलं की मी असं आहे, मी जाणार आहे. मग मी बोललं चांगलं आहे, जाऊन ये तू. आणि मग ती गेली आणि आल्यावरती तिने मला पहिला जोक तोच सांगितला की जे आमचे जिजू आहेत त्यांना एक म्हणजे त्यांना नवीन लोकांना भेटायला थोडंसं असं हे वाटतं ना, पोटामध्ये गोळा येतो. तर त्यांना पोटामध्ये गोळा यायचा असं नवीन कोणाशी बोलायला गेल्यावरती. तर जिजूंची जी आई आहे तिला ते सांगायचं की मला असं नवीन मुलींना किंवा कोणाला भेटायला गेलो तर मला एकदम पोटामध्ये असं गोळा येतो आई. तर आई बोलायची काय नाही, जा तू जाऊन ये. मग सगळ्यात पहिला जोक तोच झालेला की जेव्हा माझ्या बहिणीने घरी येऊन हे सगळं कन्व्हर्सेशन मला सांगितलं आणि नंतर जिजूंची जी आई आहे तिचा फोन आलेला घरी की आम्हाला मुलगी वगैरे आवडली, आणि आमच्याकडनं पण येस होतं सगळ्यांकडनं. तर तेव्हा त्या आमच्या जिजूंच्या आई आहेत त्यांनीही सांगितलेलं की पोटामध्ये गोळा येतो त्याला मुलींना भेटायला गेल्यावर, कोणाशी बोलायला गेल्यावर. पण आता कुठं गेला काय माहीत तो पोटातला गोळा. तर माझ्या दीदीने त्यांच्यासोबत तोच जोक मारलेला की तो पोटातला गोळा मी गायब केला आहे त्यांच्या. आणि ती अशी मोस्ट फनीएस्ट गोष्ट होती. तेव्हा आम्ही सगळे एकत्र होतो आणि त्या गोष्टीवर आम्ही खूप हसत होतो. मला असं वाटतं की मी नाही असं सांगू नाही शकत मी तिला किती मिस करेल. कारण असे बहीण भावाचे जे भांडण होतं रेग्युलर, मे बी ते कुठेतरी कमी होईल असं मला वाटतं. मी भरपूर असं म्हणजे आय कॅन्ट टेल दिस थिंग्स इन वर्ड, बट मी मिस करेल डेफिनेटली. सो बेसिकली माझ्या लाईफमध्ये मी लिमिटेड लोकांमध्ये राहायला म्हणजे मला आवडतं. लिमिटेड लोकांसोबत उठायला बसायला. आणि माझे मित्र पण एकदम लिमिटेड आहेत. माझ्या क्लोज सर्कलमध्ये पण लिमिटेड लोक आहेत. तुम्ही जर विचारलं किती, तर मी तुम्हाला सांगू शकतो मोजून 7 ते 8, आणि त्यामध्ये ती पण आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही रँकिंग विचारशाल तर ती टॉप 1मध्ये आहे. कारण मला जर काही विचारायचं असेल, दीदी मी हे घेऊ का, दीदी मी हे एक्सप्लोर करू का, मी ते एक्सप्लोर करू का, तर हां कर, तिचं असं असतं. सो ती माझ्या एकदम क्लोज पॅरामीटर्सच्या लोकांमध्ये येते. लास्ट मेसेज फॉर यू दीदी इज की मे बी तुझी लाईफ आता चेंज होणार आहे आणि नवीन गोष्टी, नवीन लोक आता तुझ्या आयुष्यात आली आहेत.
So always think twice before giving any kind of statement तुझ्या फॅमिलीमध्ये. कारण तूच नेहमी बोलतेस की फॅमिलीज अँड रिलेशन इज ऑल अबाउट द रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. तर मला असं वाटतं की तू म्हणजे सगळ्यांना जसं धरून चालतेस आपल्या घरी तसं सगळ्यांना तिकडे पण धरून चाल आणि ऑलवेज स्टे हॅपी. हॅलो. लोकांची मनं जिंकणे, लोकांची मनं जिंकणे, स्पष्टपणा, स्पष्टपणा खूप सुंदर. आणि जे आहे ते स्पष्ट 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 ओटात एक पोटात एक असं हा नाही. विषयच नाही. त्याची फणी सवय खूप हसते, खूप हसते, खूप मस्ती घालते. म्हणजे नेहमी हसत चेहरा. श्रुतीने पहिल्यांदा आकाशला बघितलं ना तर तिला काय माहिती मनापासून तो खूप आवडला. तिने घरी येऊन लगेच मला सांगितलं मुलगा खूप छान आहे. ते पहिल्यांदा दोघे म्हणजे दोघेच भेटले एका कॅफेमध्ये आणि तिला आकाश खूप आवडला. तिने घरी येऊन सांगितलं. तिचे एक्सप्रेशन बघून मलाही वाटलं की हिला मनापासून आकाश खूप आवडला. श्रुती आमच्यासाठी एवढी लकी आहे की तिचा जन्म झाल्यापासून आम्हाला अशी कशाचीच कमी पडली नाही. तुमची खूप भरभराट झाली. आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये जे काय मिळायचं त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीनं भेटलं. ते म्हणतात ना लक्ष्मीच्या पावलानं आमची मुलगी आली, तसंच आमची या घराची भरभराटी झाली. खूप खूप मिस करू आम्ही तिला. आता रात्री आम्ही ज्या वेळेला घरातून निघालो तर जो तिची ओटी भरण्याचा कार्यक्रम तिला ओवाळलं तर त्यावेळेला आम्हाला अक्षरशः असं रडू कोसळलं. म्हणजे आतासुद्धा आम्हाला ते डोळे पाणवतात आमचे. तिला आपण आता हे आपल्या झाली 28 वर्ष आपल्या घरी राहिली, आपल्यासोबत आपल्या परिवारासोबत राहिली ना. आज ती आपण परक्याच्या घरी पाठवतो आहे. आता आयुष्यात ही गोष्ट आपण प्रत्येकाला करणंच आहे. लग्न हा विषयच असा आहे की आपल्या मुलीला देणंच आहे दुसऱ्याच्या घरी. तरीसुद्धा आम्हाला खूप म्हणजे असं हे वाटतं की उद्या आमच्या कुटुंबातली आमची मुलगी दुसरीकडे जाते. श्रुती आणि आकाशचं वैवाहिक जीवन खूप सुखाचं, आनंदाचं आणि एकमेकांवर प्रेम करण्याचं जावं हीच आमची अपेक्षा, हाच आमचा आशीर्वाद. दोघे पण उच्च शिक्षित आहेत आणि दोघांच्या हातून समाजाची आणि ह्या देशाची सेवा घडावी आणि त्यांची पुढची जी पिढी आहे तिनंसुद्धा असंच उच्च शिक्षित होऊन आपल्या घरासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या देशासाठी काहीतरी नावलौकिक करावं. जसं आम्ही सैन्य दलात नोकरी करून आज पोलीस कर्तव्य बजावतो आहे तसं त्यांच्या अपत्यांनीसुद्धा काहीतरी असं देशसेवा केली पाहिजे. माझी मुलगी म्हणजे झाशीची राणी आहे. खूप डॅशिंग आणि खूप हुशार आहे. म्हणजे ती कोणत्याही गोष्टीत कमी नाही. अगदी कोणाशी भांडण करायचं किंवा कोणाला जीव लावायचा, कोणावर प्रेम करायचं, ते सगळ्याही बाजूनी ती अगदी व्यवस्थित आहे. तिचा भाऊ वैष्णव याच्यावर जेवढा जीव आहे ना त्याच्यापेक्षा सुद्धा आमच्या अभिजित दादाचा मुलगा रियांश याला ती मनापासून खूप प्रेम करते. फार त्याच्याशिवाय त्याला करमत नाही. रियांशी आहे हा आमच्या दीदीचा आमच्या लाडका रियांश. दीदीशिवाय दीदीला अजिबात त्याच्याशिवाय करमत नाही. तुला दीदी किती आवडते सांग, किती सांग. खूप आवडते मला. दीदी खूप मिस करते आणि आय लव्ह यू. मी दीदीला खूप मिस करेल. आय लव्ह यू दीदी. दीदीला खूप मिस करेल. आय लव्ह यू दीदी. आमच्या दीदीची एक किस्सा आहे की तिचं जे पूर्ण स्कूल कॉलेज वगैरे सगळं इंग्लिश मिडियममध्ये जातं. तर तिचं असं तिला एक अशी हे आली बातमी, तर ती वाचत होती कुठेतरी. तर वाचताना तिच्या याच्यामध्ये असं झालं की ते मराठीमध्ये हे होतं. त्याच्यामध्ये असं होतं की जीवे ते शरदम असं होतं वर्ड. तिने ती बातमी वाचल्यानंतर तिचं इंग्लिशमध्ये झालं, तिला त्याचा अर्थच कळला नाही. आणि वरती एक फोटो होता
ती बातमी त्यांच्या याची होती वाढदिवसाची, पण ती बोलली किती तरुण माणूस वारला. आम्ही एवढं फनी त्याच्यामध्ये हसत दोघं बासरेवा, तिला ते कळलंच नाही की ती याच्यासाठी बातमी होती, पण तिचा असा सीन झालेला आमच्याबरोबर. ती जेव्हा तिला समजलं ती जेव्हा आकाशला पहिल्यांदा बघितलं तिने तो एक्सपिरियन्स माझ्याबरोबर शेअर केला. ती बोलली दादा मी आकाशकडे बघतो एक चांगला माणूस म्हणून मला त्याच्यामध्ये दिसलं. त्याचं पोलाईट वागणं, पोलाईट बोलणं, त्याचा स्वभाव तिला आवडला, त्याची स्माईल तिला आवडली आणि हंबल पर्सन आहे, टेक केअर पर्सन आहे तो एकदम. आणि ती बोलली मला काहीच नको, फक्त मला त्याच्यातलं जो म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे एकदम, तर तो पॉझिटिव्हनेस तिला आवडला. तिने अशा गोष्टी मला शेअर केल्या. त्याच्या वॉर्निंग पण आहे आणि त्याच्यासाठी चांगलं पण आहे की आमची बहीण आहे ना त्याला खूप जीव लावणार आहे, ठीक आहे, त्याची सगळी काळजी करणार आहे, पण त्याने फ्युचरमध्ये तिच्याबरोबर पंगा नाही घेतला पाहिजे. ती खूप डेंजर आहे, त्याला माहीत नाही अजून, ठीक आहे, आता हे नवीन आहे, त्याला 1 महिन्यानंतर कळेल. तो आता तिला खूप हे करतो आहे, 1 महिन्यानंतर तोच बोलेल अरे ही काय आहे, त्याला ती त्याच्यासाठी धोक्याची सूचना आहे, पण ती तशी नाही आहे. तिचा स्वभाव खूप चांगला आहे. तिने ज्याच्यावरती प्रेम केलं ती मनापासून त्याचा स्वीकार करणार आणि मनापासून ती त्याच्याबरोबर आयुष्यभर राहणार आहे. पण पुढे आता बघूया काय होते. मजा आहे. आमची बहिणी वाघीण आहे एकदम. आणि आकाशसाठी आहे ना ही गोष्ट त्याला पण माहीत नाही तिचा स्वभाव काय, पण ठीक आहे आम्हाला माहिती आहे आमची बहीण काय. ती सर्वात ती सगळ्यांची काळजी घेणारी आणि ती खूप शार्प माइंड आहे. आमच्यासाठी ती आम्हाला काय लागते काय नाही लागते याच्यासाठी आमच्यासाठी तिला आधीच प्रिपरेशन असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये कोणत्या प्रोग्राममध्ये ती बऱ्याचशा गोष्टी तीच हँडल करते घरातल्या. आणि बऱ्यापैकी आम्हाला न सांगता ती सगळे सरप्राईज होत्या तिच्या गोष्टी. तिने आम्हाला लाईफमध्ये भरपूर सरप्राईज दिले बऱ्यापैकी आणि आम्ही खूप तिला मिस करू. आमच्या मुलाची खूप ती काळजी घेते आणि तिचे एवढे सरप्राईज कोणी दिले नाही आम्हाला. आणि ती खरंच तिला तेवढंच मिस करेल आम्ही, तिचे सरप्राईज आणि तिचे फनी मुवमेंट खूप छान आहे. ती मी तिला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देईल आणि तिने आयुष्यात खूप खुश राहावं, सुखी राहावं हीच इच्छा आहे. काय नाही, तिने चांगला संसार करावा, चांगलं राहावं दोघांनी एकमेकाबरोबर. दोघं मॅच्युअर्ड आहेत, दोघंही उच्च शिक्षित आहेत, दोघांनी चांगलं सुख संसाराने गुन्ह्याने गोविंदाने राहावं. तिने तिच्या जशी इकडे आईवडिलांची सेवा केली तशी तिकडे सासू सासऱ्यांची पण सेवा करावं. सगळ्यांनी एकत्र कुटुंब व्यवस्थित राहावं, बाकी काय नाही, एवढीच अपेक्षा आहे. मोठ्याने बोल, तिकडे त्यांच्याकडे बोल. दीदीला मिस करणार. आय लव्ह यू दीदी. हॅलो, आम्ही श्रुतीच्या मामी. ॲक्च्युली श्रुती आहे ना खूप खेळकर आहे, हसरी आहे आणि आपण म्हणतो ना एक लागवी आहे. म्हणजे तिच्याबरोबर आपण गेलो ना तर एक वेगळाच आनंद असा आपल्याला हे जाणवतो. असं वाटतं की बाबा की आपण खरंच एक मैत्रीण म्हणून, मुलगी म्हणून आपल्या आयुष्यात आपल्याला अशी एक व्यक्ती असावी आणि ती श्रुती आहे. थोडक्यात सांगायचं तर ती आंबट गोड आहे, म्हणजे सगळे गुण सर्व गुण संपन्न आहे. म्हणजे जसं पुढचं कॅरेक्टर जशी ती कॅरी करते, तुम्ही कसे आहात हे व्यक्तीला पाहून ती हे करते तिच्यासोबत, तशी खूप चांगली आहे. सोज्वळ आहे आणि म्हणजे मन मिळावं, मनमिळावू. असं ओळख नाही लागत आणि खूप अशी हे ती म्हणजे असं फटकनी तिच्या मनात अशी दया आपण म्हणतो ना अशी सेन्सिटिव्ह आहे खूप. ती खूप सुंदर, खूप छान जोडा आहे, खूप सुंदर, अगदी लक्ष्मीनारायणसारखा जोडा दिसतोय. खूप छान आहे. ॲक्च्युली तिचं पुढचं आयुष्य खूप सुखाचं समाधानाचं जावं हीच आमची अपेक्षा आहे. संसारात अगदी भरभराट हो, चांगल्या प्रकारे सर्व सुख तिला प्राप्त व्हावे हीच आमची मनापासून शुभेच्छा. शुभेच्छा. Congratulations, Didi and Jiju, and all the best.